Okay. So the next point of today's discussion is horizontal range or the range of the projectile. Horizontal range. Sometimes it is also called as a range, but specifically the word horizontal I use over here because vertically also we can consider that particular distance. म्हणजे y axis च्या along maximum distance किती travel केलं that is vertical range असे घेता येईल ना. पण त्या ठिकाणी maximum height word यूज करतात instead of vertical range. त्याच्याऐवजी काय maximum height in the space तो यूज वर्ड करतात आणि त्या horizontal range च्या ऐवजी फक्त range जरी वर्ड यूज केला तरी सफिशियंट आहे. ठीक आहे. मग एक्झॅक्टली हॉरिझॉन्टल रेंज कोणत्या दोन पॉइंट मधलं डिस्टन्स आहे ते दोन पॉइंट एकदा का क्लिअर झाले मग नंतर मग तुम्हाला आयडिया येईल की एक्झॅक्टली तुम्ही कोणत्या पॉइंटच्या बाबतीत बोलता किंवा कोणत्या डिस्टन्सच्या बाबतीत बोलता. ऍक्च्युअली इट इज अ डिस्टन्स. व्हॉट इट इज ए डिस्टन्स. आता हे डिस्टन्स कोणामधलं. It is a distance between point of projection. It is a distance between point of projection. म्हणजे ज्या पॉइंटला तुम्ही प्रोजेक्ट केला तिथून तर कुठपर्यंत डिस्टन्स मेजर करायचंय. तर बघा समजा तुम्ही हा तुमचा एक्स आणि वाय ऍक्सिसचा ते प्लेन आहे. इथे किती प्लेन असू शकतात. आता आपण जर स्पेस मध्ये जर बघितलं आपल्याकडे किती जर समजा हा कॉर्नर जर कन्सिडर जर केला तर आपल्याला काय घेता येईल. व्हर्टिकल प्लेन घेता येईल. हे व्हर्टिकल प्लेन घेता येईल. हे व्हर्टिकल प्लेन घेता येईल आणि आणखी कोणतं फ्लोअरचं एक व्हर्टिकल प्लेन घेता येईल. तुम्हाला असेल रूफचं वगैरे त्याच्या बाबतीत त्याला पॅरलल हेच आहे ना. राईट. म्हणजे जर समजा इथे जर समजा एखादा पॉइंट ह्या समजा स्पेस मध्ये इथे जर एखादा पॉइंट जर असेल तर त्या कंडिशन मध्ये त्याची शॅडो वरती घालून जर टॉर्च वगैरे जर लावला शॅडो ह्या पॉइंटला आणि वरून जर टॉर्च लावला शॅडो ह्या पॉइंटला तर दोन्ही शॅडो एकमेकांना काय असेल समोर समोर असतील ना. म्हणून ह्या प्लेन मध्ये ह्या प्लेन मध्ये इमेज काय असणार आहे एखाद्या पॉइंटची सेम असतात. त्याच्यामुळं एक तर हे प्लेन घ्या किंवा एक तर हे प्लेन घ्या. त्याच्यामुळं ते घेतो आपण. राईट. तुम्हाला मग हे प्लेन का नाही घेते कारण याला हे प्लेन काय असलं ना. म्हणून कॉर्नर जर आपण एखाद्या रूमचा कन्सिडर जर केला तर प्लेन म्हणजे ज्या प्लेन मध्ये जर एखादा जर पॉइंट आपण जर तिथे ड्रॉ जर केला त्याला किती कोऑर्डिनेट्स असतील 1 2 3. जर समजा एखादा पॉइंट आपण एखाद्या प्लेन मध्ये ठेवला त्या प्लेन मध्ये आपण तिथे प्लेस केला त्याला किती कोऑर्डिनेट्स असतील. इथे जर समजा मी इथून असं कोऑर्डिनेट काढण्यासाठी जर परपेंडिक्युलर ड्रॉ केली तर किती कोऑर्डिनेट्स भेटतील मला. डेफिनेटली ना. दिस इज एक्स कोऑर्डिनेट अँड दिस इज y कोऑर्डिनेट. मग जर समजा दोन तिथे कोऑर्डिनेट जर आपल्याला भेटणार जर असतील बरोबर प्लेन मध्ये दोन स्पेस मध्ये किती असतात. हाच पॉइंट जर इकडे जर आणला तर आपल्याला इकडे परपेंडिक्युलर ड्रॉ करते एक्स ऍक्सिस वर इकडे परपेंडिक्युलर ड्रॉ करते वाय ऍक्सिस वर आणि झेड ऍक्सिस इकडे आहे तुमचा इकडे पण परपेंडिक्युलर ड्रॉ करते ना तुम्हाला. समजा एक्स देन वाय अँड देन झेड हा पॉइंट इथे इकडून तुम्हाला इकडे परपेंडिक्युलर ड्रॉ करता येईल. जर 3 प्लेन द्यावा आणखी 2 प्लेन. जर समजा तुम्ही एखादा पॉइंट स्पेस मध्ये इथे याच्यावर परपेंडिक्युलर किती ठिकाणी टाकते. म्हणजे जर स्पेस मध्ये एखादा जर पॉइंट जर असेल तर त्याला किती कोऑर्डिनेट्स असतील. हा एक कोऑर्डिनेट हा एक कोऑर्डिनेट आणि हा एक कोऑर्डिनेट. म्हणजे ही सुद्धा परपेंडिक्युलर झाली ना. ही सुद्धा परपेंडिक्युलर होईल आणि काय म्हणतात आपण ही सुद्धा परपेंडिक्युलर होईल. म्हणजे एखाद्या पॉइंटवरून तीन वेगवेगळ्या ऍक्सिस वर परपेंडिक्युलर टाकली आणि ज्या पॉइंटला तुम्ही परपेंडिक्युलर ड्रॉ केली समजा ह्या स्पेस ह्या पॉइंट पासून इकडे तुम्ही परपेंडिक्युलर ड्रॉ केली इथे समजा परपेंडिक्युलर येत असेल तर हा डिस्टन्स काय झाला ह्या पर्टिक्युलर ऍक्सिसच्या अलाउंड असलेला कोऑर्डिनेट. राईट. सो दिस इज वी कॅन से दॅट अबाउट ए 3 डायमेन्शनल स्पेस. पण आता आपण स्पेसच्या ऐवजी आपण काय घेतोय हा प्रोजेक्टाइल मोशन कशा टाइपचं मोशन आहे 2 डायमेन्शनल मोशन आहे. 2 डायमेन्शनल मोशन जर असेल तर आपला थर्ड डायमेन्शनचा त्या थर्ड कोऑर्डिनेटचा विचार करणं गरजेचं आहे की तर नाही. राईट. पण मग जर एखादं जर म्हणलं सर एखादी वस्तू मी अशी फेकली
आणि हा वाय ऍक्सिस आणि हा झेड ऍक्सिस आहे. तर त्याला कोणते कोऑर्डिनेट्स असतील? वाय आणि झेड कोऑर्डिनेट्स असतील. जर समजा एखादी वस्तू अशी मी इकडे फेकली तर त्याला किती कोऑर्डिनेट्स असतील? एक्स आणि वाय कोऑर्डिनेट्स असतील. आणि एखाद्या जर समजा एखादी वस्तू काय म्हणतो आपण, तुम्ही ह्या प्लेन मध्ये फेकू शकता, ह्या प्लेन मध्ये फेकू शकता. ह्या प्लेन मध्ये फेकता येईल का आपल्याला? नाही. ह्या प्लेन मध्ये काय करावं तुम्हाला? ड्रॅग करावं लागेल. असं आहे का? तुम्ही ह्या प्लेन मध्ये फेकायचं झालेलं असं फेकायचं नाही. हा पण मग जर समजा तुम्ही फेकत असताना किंवा प्रोजेक्टाईल मोशन तुम्ही कॅरी आउट करत असताना तुम्हाला प्रोजेक्टाईल मोशन असं पॉसिबल आहे, बरोबर ना? एखाद्या ऑब्जेक्ट फेकली आणि इथे आली. सो दिस इज व्हॉट? दिस इज नथिंग बट प्रोजेक्टाईल मोशन. इथे पण ह्या प्लेन मध्ये ऑब्जेक्ट तुम्ही अशी फेकली, हे पण प्रोजेक्टाईल मोशन आहे. पण इथे फेकणार कशी? तर हे जर प्लेन आहे इथे जर फेकायचं झालं तर कशी फेकावं लागेल? अशी फेकायची. तर पॉसिबिलिटी आहे थर्ड प्लेन मध्ये सुद्धा प्रोजेक्टाईल मोशन कॅरी आउट करण्याची. क्लिअर होत आहे? राईट? इमॅजिन होत आहे सगळं? ओके, वेल अंडरस्टूड. मग इथे प्रोजेक्ट हॉरिझॉन्टल रेंज आपण बघतोय. हॉरिझॉन्टल रेंज इज, मग आता इथे किती प्लेन असतील? तर 3 प्लेन असतील. मग हे सांगितलं तुम्हाला, हे तुमचं हॉरिझॉन्टल प्लेन, बरोबर, and this will be nothing but we can say that your vertical plane. आणखी कोणतं प्लेन? तिसरं हे तिसरं प्लेन. पलीकडची भिंत, इकडची भिंत, खालची भिंत, अशा पद्धतीने. ठीक आहे ना? क्लिअर होत आहे? नाही होत आहे? होते की नाही होत आहे? नाही समजत? ओके, थांबा. हे चित्र तयार आहे ना? हे खालचं प्लेन म्हणजे काय केलंय? ही एक लाईन मी ड्रॉ केली. झालं खालचं प्लेन. कोणतं? हे वरचं प्लेन म्हणजे कोणती भिंत झाली आता? ही भिंत, राईट? आणि हे जे प्लेन घेतलंय मी इथे, ही कोणती भिंत झाली? झाल्या भिंती क्लिअर? ओके, राईट. आता कसं असतं माहितीये का? ठीक आहे ना, हरकत नाही. इमॅजिनेशन इज माइटर दॅन द नॉलेज असं म्हणतात. इमॅजिनेशन इज माइटियर ऑर द स्ट्रॉंगर दॅन द नॉलेज. तुमच्याकडे इमॅजिनेशन काय म्हणतात आपण, सॉरी, नॉलेज कमी असेल तरी चालेल, पण इमॅजिनेशन एकदम खतरनाक स्ट्रॉंग पाहिजे. ऍक्च्युली सगळ्यांचं इमॅजिनेशन खूप भारी असतं, पण ते चांगल्या अँगल मध्ये नसतं किंवा चांगल्या डायरेक्शन मध्ये नसतं. इन द सेन्स नको, कारण की कसं आहे माहिती का, आता वी आर ऑन द रेकॉर्ड. कारण की ऑन द रेकॉर्ड अशा गोष्टी बोलणं थोडंसं चुकीचं वाटतं, पण बेटर, ठीक आहे, हरकत नाही. कारण आपलं इमॅजिनेशन जर समजा ऐश्वर्याचं पिक्चर जर बघितलं तर आपल्याला किंवा कोणाचं जरी, आता इथं कोण नाही म्हणू शकत, सध्याला कोण ट्रेंड मध्ये मला माहित नाहीये. आमच्या वेळेस ऐश्वर्या होते, तुमच्या वेळेस कोणी माहित नाही. तुमच्या असेल कोणतरी सनीदादा वगैरे असेल कोणतरी, राईट? सो इट इज समथिंग लाईक दॅट. आपलं इमॅजिनेशन वेगळं. आता तिथे 3 डायमेन्शनल स्पेस इमॅजिन करताना आपल्याला काय घ्यावं लागणार आहे? हे प्लेन, हे प्लेन आणि हे प्लेन, बरोबर? आता मी आता ह्या प्लेनला काय घेत नाहीये. आता हे 2 प्लेन आपल्याला हवे, किंवा हे नाही घेतलं तरी चालेल. इन ऑर्डर टू डिफाइन हॉरिझॉन्टल रेंज, हॉरिझॉन्टल रेंज डिफाइन करताना मला फक्त एवढंच एक प्लेन, ठीक आहे ना? मग आता पॉइंट ऑफ प्रोजेक्शन इथे फ्रॉम दिस पर्टिक्युलर पॉइंट यू आर गोइंग टू प्रोजेक्ट. असं म्हणूयात समजा हे एक्स वाय ऍक्सिस हवेमध्ये, स्पेस मध्ये, एखादी दिवस हा तुमच्या इथे एक्स ऍक्सिस एवढी ही लाईन, बरोबर? इथून ऑब्जेक्ट फेकली, तिथे थांबणार आहे ना, ती कुठं जाईल? खाली पण जाईल, बरोबर? इथून जर ऑब्जेक्ट जर तुम्ही प्रोजेक्ट केली, पण तुम्ही सर ही खालची भिंत जर घेतली तर काय, समजा भिंत जर समजा थोडी मग तिकडे कुठेतरी मोकळी टाकली जर केली तर टाईल्स वगैरे काय जो म्हणतो आपण, स्लॅब वगैरे थोडा पडला, इव्हन ऑब्जेक्ट खालच्या मजल्यावर जाईल ना, राईट? तसं मग हे समजा खरं तर एक्झॅक्टली हॉरिझॉन्टल रेंज कोणत्या 2 पॉइंट मधलं डिस्टन्स आहे? इट इज द डिस्टन्स बिटवीन द पॉइंट ऑफ प्रोजेक्शन अँड द पॉइंट ऑन the point which is on the same plane of this particular point of projection. म्हणजे कसं, हा पॉइंट आणि हा पॉइंट एका प्लेन मध्ये, वेगवेगळ्या प्लेन मध्ये, एकाच प्लेन मध्ये, म्हणजे इथून ऑब्जेक्ट फेकली आणि ऑब्जेक्ट इथे आली, ह्या 2 पॉइंट मधलं डिस्टन्स म्हणजे काय झालं तुमचं हॉरिझॉन्टल रेंज. कळालंय? डेफिनेशन लिहून काढा. चल एक परफेक्ट डेफिनेशन लिहून तुम्हाला.
the horizontal distance between the point of projection, the horizontal distance between, here it is the distance between म्हटलं तरी चालेल, पण घ्या the horizontal distance between the point of projection, horizontal distance between point of projection and the point and the point and the point and the point on the same horizontal plane and the point and the point on the same horizontal plane and the point on the same horizontal plane. It is a distance, it is a horizontal distance between, it is a horizontal distance between the point of projection. It is a horizontal distance between the point of projection. हा point काय झाला? Point of projection झाला. So this is point of projection. And the काय म्हणले आपण? It is a horizontal distance between point of projection and the point on the same horizontal plane. And the point on the same horizontal plane. कळलं का? Where the object strikes, where the projectile returns, where the projectile returns along the trajectory, where projectile returns along trajectory, where the projectile returns along the trajectory. एवढं जास्त अवघड जाऊन लक्षात नाही ठेवायचं. जिथून फेकला आणि त्याच प्लेन मध्ये एक सोपं उदाहरण ऐका. समजा इथून ऑब्जेक्ट फेकली, इथून ऑब्जेक्ट फेकली आणि ऑब्जेक्ट आता इथे येणार आहे. ह्या दोन पॉइंट मधलं अंतर त्याला काय म्हणायचं? म्हणजे जर समजा ऑब्जेक्ट इथून फेकली आणि इथे आली तर हा पॉइंट काय झाला? जिथून फेकली त्याला आपण पॉइंट ऑफ प्रोजेक्शन म्हटलं. आणि ती ऑब्जेक्ट किंवा ती काय म्हणतो आपण प्रोजेक्टाईल अलॉंग दिस ट्रॅजेक्टरी, म्हणजे ह्या मार्गाने आलेली ती ऑब्जेक्ट आणि पुढे रीच झाली आहे. अशा पॉइंटला रीच झाली की तो पॉइंट हा काय म्हणतो आपण पॉइंट ऑफ प्रोजेक्शनच्या सेम प्लेन मध्ये. तुम्ही म्हणा सर मग हा पॉइंट नाही घेता येणार का? हॉरिझॉन्टल रेंज हे डिस्टन्स नाही घेता, हे डिस्टन्स नाही घेता, हे डिस्टन्स नाही घेता. नाही, डिस्टन्स घेताना प्रोजेक्टाईल किंवा हॉरिझॉन्टल रेंज डिस्टन्स, हॉरिझॉन्टल रेंज हे डिस्टन्स कॅरी आउट करताना दोन पॉइंट पुढे असले पाहिजे, सेम प्लेन मध्ये असले पाहिजे. हे पॉइंट ऑफ प्रोजेक्शन आणि हा पॉइंट सेम प्लेन मध्ये असले पाहिजे, त्यांच्या दोघांमधलं अंतर. पण इकडे येताना तो पर्टिक्युलर प्रोजेक्टाईल कसा आला पाहिजे? त्या मार्गानुसार चालला पाहिजे. तुम्हाला सर मग असा जर चालणार नाही त्याला प्रोजेक्टाईल मोशन थोडी ना म्हणणार, त्याला प्रोजेक्टाईल मोशन नाही म्हणणार, त्याला वेगळंच काहीतरी मोशन म्हणणार. मग प्रोजेक्टाईल मोशन घडल्यानंतर तुमचा जो प्रोजेक्टाईल असेल किंवा तुमची जी ऑब्जेक्ट असेल ती ऑब्जेक्ट सेम हॉरिझॉन्टल प्लेनच्या पॉइंटवर जर आली तर त्या पॉइंट मधलं अंतर, सो दिस डिस्टन्स इज कॉल्ड एज वी कॅन से दॅट प्रोजेक्टाईल. एवढं अवघड लक्षात नाही ठेवायचं. डिस्टन्स बिटवीन द पॉइंट ऑफ प्रोजेक्शन अँड द पॉइंट बिटवीन पॉइंट विच इज ॲट द सेम हॉरिझॉन्टल प्लेन, एवढं लक्षात ठेवलं तरी चालेल. आणखी याला सोपं कसं करते? हॉरिझॉन्टल रेंजला सोपं कसं करते? समजा ग्राउंड वरून एका पॉइंट पासून आपण काय केलं? ऑब्जेक्ट फेकली आणि नंतर परत ती ऑब्जेक्ट ग्राउंड वर आली तर ग्राउंड वर जाऊन जिथे ती ऑब्जेक्ट स्ट्राईक होणार आहे, म्हणजे ऑब्जेक्ट आली आणि त्या जमिनीवर पडली, तर जिथे पडली त्या पॉइंट पासून आणि जिथे फेकली त्या पॉइंटच्या मधलं अंतर म्हणजे काय घेतंय? हॉरिझॉन्टल रेंज घेतली. आता क्लिअर होतंय का? अडचणी का रेंज समजायला? नाही. मग तुम्ही सर समजा हे लोक थोडे हुशार असतात, एखादं बोललं मोठं काय आहे म्हणजे आपण डोंगरी खालून काय केलं? बंबार्डिंग केलं, जसं कारगिलच्या वेळेस घडलं होतं. काय केलं? ऑब्जेक्ट घेतली, म्हणजे मिसाईल लॉन्च केलं आणि स्ट्राईक झालं. मग आता हॉरिझॉन्टल रेंज कोणती? मग समजा इथून फेकली ऑब्जेक्ट, इथं डोंगर वगैरे डोंगर एकदम एवढा सरळ नाही राहत पण नांगला असा
हा, आणि इथं तुम्ही आता काय केलं, लॉन्च केलं. इथं येऊन तुमचं ते मिसळ जाऊन फुटलं, काही मेले काय ते असेल तर. मग आता इथं रेंज कोणती, मी वेगवेगळे काय करतो, वेगवेगळे पॉइंट इथं लिहितो. कोणता डिस्टन्स रेंज असेल, नाही एसी डिस्टन्स रेंज असेल, कारण की वर्ड इथे हॉरिझॉन्टल रेंज म्हणलं, इट इज अ हॉरिझॉन्टल डिस्टन्स, इट इज हॉरिझॉन्टल डिस्टन्स. म्हणताना तर डेफिनेशन मध्ये काय म्हणलोय, हॉरिझॉन्टल डिस्टन्स म्हणलंय, पण ए बी हॉरिझॉन्टल डिस्टन्स होईल का, नाही. बीसी हॉरिझॉन्टल डिस्टन्स होईल का, नाही. हॉरिझॉन्टल डिस्टन्स कोणता, कळालंय का आता. पण जर समजा आपल्याकडे जर समजा काय म्हणतात आपण अति हुशार लोक असतील आणि ते शत्रू आणि काय करायचंय आता, मिसाईल लॉन्च करायचंय, तर मग लॉन्च करताना ह्या अँगलने लॉन्च करायचं, जेणेकरून काय होईल आपण असं आलं पाहिजे. आता मला सांगा तुमचं इथे रेंज कोणती असणार आहे, एडी असणार आहे. क्लिअर झालं, समजतंय, राईट. ओके, सो we need to now derive the derivation of this. आपला फॉर्म्युला डिराइव्ह करायचा की हे डिस्टन्स शोधायचं कसं, आणि हे डिस्टन्स आपल्याला आपलं डिझाईन आहे. आपल्याला वाटतं 25 किलोमीटर जाऊन ती काय म्हणायचं, आपण 25 किलोमीटर असलेल्या प्लेसवर जाऊन काय झालं पाहिजे, लॉन्च झालं पाहिजे. मग किती अँगल ठेवायचा, किती स्पीडने पाठवायचं, वजन वगैरे त्या ऑब्जेक्टचं काय असणार, किंवा प्रोजेक्टाइलचं असणार आहे, हे कॅल्क्युलेट करण्यासाठी काहीतरी फॉर्म्युला आपल्याला पाहिजे ना. मग तो कॅल्क्युलेट करण्यासाठी जर फॉर्म्युला जर पाहिजे जर असेल तर आता आपण डेरिव्हेशन डिराइव्ह करूया. कोणतं डेरिव्हेशन, ह्या हॉरिझॉन्टल डिस्टन्स म्हणजे रेंज, आणि रेंजला डिनोट करतात लेटर कॅपिटल आर. ठीक आहे ना, राईट. मग आता इथे आपण डिस्टन्स घेताना कोणतं घेतोय, हॉरिझॉन्टल डिस्टन्स घेतोय का व्हर्टिकल डिस्टन्स घेतोय. म्हणजे इथे आपल्याला एक्स इज इक्वल टू काय घ्यावं लागेल, आर घ्यावं लागेल. जेवढं हॉरिझॉन्टल डिस्टन्स ट्रॅव्हल झालं हे समजा मी एक्स मानलं, तर एक्स इक्वल टू काय असेल, आपली रेंज असेल, राईट. म्हणून एक्स इज इक्वल टू आर घेतलं. त्यानंतर ऍक्सलरेशन अगेन्स्ट ग्रॅव्हिटी तुम्ही जाणार आहे, अगेन्स्ट ऍक्सलरेशन तुम्ही जाणार आहे. सो दॅट इज ए इज इक्वल टू, आपण इथे घेताना काय घेणार आहे, मायनस जी, राईट. तर आपल्याला इक्वेशन ऑफ ट्रॅजेक्टरी माहिती आहे, इक्वेशन ऑफ ट्रॅजेक्टरी आपल्याला माहिती आहे. इक्वेशन ऑफ ट्रॅजेक्टरी काय आहे, दॅट इज इक्वल टू वाय इज इक्वल टू टॅन थीटाच्या टर्म्स मध्ये tan theta into x minus 1/2 g upon u square cos square theta into x square. असं इक्वेशन आहे ना, राईट. हे इक्वेशन थोडेसे पाठ करावे लागतील. पाठ करणे म्हणण्यापेक्षा तुम्ही पेपर आणि पेनवर काय करावं लागेल, प्रॅक्टिस करावं लागेल, आपोआप लक्षात येतात ते. मलाही बघावं लागतं पुन्हा पुन्हा, का, कारण इक्वेशन पाठ करायचं नाही, इक्वेशन काय म्हणतात आपण डिराइव्ह कसं करते आपल्याला लक्षात ठेवायचं, राईट. सो इक्वेशन ऑफ ए ट्रॅजेक्टरी वी हॅव नाउ. पण मला एक सांगा आता, इथे पॉइंट ऑफ प्रोजेक्शनला कोऑर्डिनेट्स काय असतील, 0 0 असतील. ह्या पॉइंटचे कोऑर्डिनेट्स काय असतील, x, 0 असेल. कोणता कोऑर्डिनेट 0 राहिला, x 0 तो x झाला, आणि y 0 राहिला, कारण या पॉइंटचे कोऑर्डिनेट्स काय राहतील, x, 0 राहील. या पॉइंटचे कोऑर्डिनेट्स काय राहील, 0 0 राहील. म्हणजे y इथे काय घेतील तुम्हाला, टोटल जर्नी मध्ये y किती राहिला, 0. ही व्हॅल्यू, या तिन्ही व्हॅल्यू जर आपण केल्या तर काय मिळेल आपल्याला, y इक्वल टू 0. tan थीटा ऍज इट इज, x च्या ऐवजी r मायनस 1/2 g अपॉन u स्क्वेअर cos स्क्वेअर थीटा, आणि x च्या ऐवजी r स्क्वेअर. मग आता काय करा, ही मायनस वाली टर्म इकडे घेऊन या, काय होईल, प्लस होऊन जाईल. मग काय होईल, 1/2 g डिवाइडेड बाय u स्क्वेअर cos स्क्वेअर थीटा r स्क्वेअर. टोटल टर्म ऍज इट इज इकडे घेऊन आला, आणि हे tan थीटा ऍज इट इज तिथेच राहील, tan थीटा इनटू r. तुम्हाला एका साइडला काय पाहिजे, r पाहिजे, तर तुम्हाला काय करावं लागेल, हा r इकडे आहे ना, हे बाकी सगळं चंबुका बाई तुम्ही असं पहिले जर ठेवलंच काय फरक पडला असता. मग आता आणखी एखादी शॉर्टकट काय नाही, आपण स्टेप वगैरे घेता येईल, पण प्रोव्हाइडेड दॅट आपल्याला मायनसचा प्लस करावाच लागेल काही पण केलं तर मग बाकी सगळं इकडे घेऊन या, हा r इकडे घेऊन या. म्हणजे इथे काय राहिलं, हा r स्क्वेअर अपॉन r विल बी इक्वल टू tan थीटा ऍज इट इज डिवाइडेड बाय, इथे काय राहील, याला g काय होईल, या tan थीटा जाऊन डिवाइड होईल,
आणि हा 2 u स्क्वेअर cos स्क्वेअर थिटा जाऊन काय होईल मल्टिप्लाय होईल 2 u स्क्वेअर cos स्क्वेअर थिटा मल्टिप्लाय होईल आणि ओके हा 2 तर गेला तिकडे इथला एक r काय झाला म्हणून आपण कॅन्सल आउट झाला इथला हा तो r आणि हा r जर कॅन्सल जर झाला तर त्या कंडिशन मध्ये इथं काय होईल फक्त r राहील tan थिटा कसं लिहिता येईल sin theta upon cos theta into 2 into u square cos square theta ला कसं लिहिता येईल cos theta into cos theta divided by g whole divided by g ठीक आहे ना आणि मग आता काय होईल इथला एक cos theta इथला एक cos theta गेला इथे काय राहिला u square हा 2 तर आहे पण u square मला एक स्पेसिफिक लिहायचं 2 sin theta cos theta 2 sin theta cos theta. So what is the formula of a 2 sin theta cos theta? काय 2 sin theta cos theta काय आहे ट्रिग्नोमेट्रिक रूल झाले असेल ना ट्रिग्नोमेट्री मध्ये 2 sin theta cos theta is 2 sin theta cos theta is sin of 2 theta. यासाठी काय लिहिता येईल 2 sin theta cos theta साठी काय लिहिता येईल sin of 2 theta लिहिता येईल मग ही व्हॅल्यू इथे प्लेस केली तर आपल्याला r is equal to भेटेल u square as it is 2 sin theta cos theta ची sin of 2 theta divided by g. So this is nothing but we can say that the distance travel along the horizontal direction or it is the equation for the horizontal range. Clear होत आहे राइट. तर डायग्राम मध्ये ड्रॉ करताना तुम्ही काय करा हे अंतर तुम्ही x is equal to r दाखवा राइट आणि x is equal to r दाखवून हा पॉइंट ऑफ प्रोजेक्शन हा पॉइंट दाखवा ठीक आहे राइट. सो जस्ट नोट इट डाउन. आपण पुढचा पार्ट घेऊया.